गोव्यातील अरपोरा परिसरातील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली। आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय। हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये। इलेक्ट्रिक पायरो फायर गनमुळे आग लागल्याची माहिती आहे। तर फायर गनमधील ठिणग्या ज्वलनशील पदार्थावर पडल्या आणि काही क्षणातच आग वेगाने पसरली, ज्यामुळे कार्यक्रम स्थळ हे दाट धुराने भरलं। मृतांमध्ये 3 ते 4 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे, तर दोघांचा होरपळून इतरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आहे। घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली। जो आज क्लब में जो इंसिडेंट्स हुआ, जो अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स, इस तरह का इंसिडेंट्स कभी नहीं होना चाहिए। गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इलीगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं, और इसी में जो फायर इंसिडेंट्स हुआ, इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक 3-4 टूरिस्ट जो अंदर थे, ने 2-3 इनको जल के हुआ, बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई। ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है। जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ। गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो कल्प्रिट इसमें है, जो उनको बिहाइंड द बार्स किया जाएगा। मेरे को सर जिसे उधर दिखाई दिया ना, वो आग जैसे ऊपर लोग दिखाई दे रहा है, तो ऐसे मालूम पड़ा कि आग लगा। क्या आवाज ऐसा कुछ आवाज आया जैसे टायर गाड़ी का बोलता है ना, उससे आवाज आया, जैसे सिलेंडर ब्लास्ट हुआ है, मालूम पड़ा वो। फिर ऐसा आवाज आ रहा था? हाँ, ऐसे आवाज आया वो। फिर कुछ लोग ऐसा कुछ इंजर्ड का इधर लोग देखा आंखों से? इधर जैसे जो लोग था वो देखा इधर से। हाँ। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। आकडा आधीच वाढलाय। सकाळपर्यंत हा आकडा 23 होता, आता 25 झालेला आहे। नक्कीच पोलिसांनी जी अधिकृत अपडेट काढलेली आहे, अधिकृत प्रेस नोट काढलेला आहे, त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे। टप्प्याटप्प्याने जे खुलासे आहेत ते होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जी सूत्रांकडून मिळालेली आहे, ती स्थानिक पत्रकार, स्थानिक व्यक्ती जे आहेत ते बोलत आहेत की ज्या ठिकाणी संपूर्ण पार्टी सुरू होती त्या ठिकाणी पायरो गन वापरण्यात आलेली होती। ज्या ठिकाणी पार्टी होती त्या ठिकाणी पायरो गननं फायरिंग झालेली होती। जी पायरो गन आपण बघतो की संपूर्ण आगीचे जे कणकण आहे ते बाहेर पडत असतात आणि त्यामुळे ज्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ होते, उदाहरणार्थ जर दारू असतील तर दारू सुद्धा लगेच पेट घेत असलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे लवकर जी आग आहे ती भडकटत गेली आणि त्याच्यानंतर खालचे जे सिलेंडर आहेत ते सुद्धा फुटलेले आपल्याला पाहायला मिळतात। याच प्रकरणात जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती त्या ठिकाणी सुद्धा दोघांचे मृतदेह जे आहेत ते अतिशय जळलेल्या अवस्थेत जे आहेत ते आढळलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पायरोगनमुळे संपूर्ण आग भडकली की काय हा सुद्धा एक मुद्दा आता येऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र संपूर्ण या घटनेला जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करू असे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा जे प्रमोद सावंत आहेत, मुख्यमंत्री आहेत गोव्याचे, त्यांना फोन करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाची सखोल चौकशी होईल। मात्र जो आकडा आहे तो कुठेतरी 25 वरती जाऊन टेपलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेकांचे जे उपचार जे सुरू आहेत ते गोव्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये खरं तर सुरू सुरू असलेले उपचार किंवा मग आता या संदर्भात चौकशी होईल, नेमकं काय कारण होतं ते सगळं समोर येईल। त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि नव्या अपडेट्ससाठी। गोव्यातील आगीच्या घटनेवर राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त करण्यात आलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेवर दुःख व्यक्त केले, मृतांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केल्यात। जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करते असंही राष्ट्रपतींनी म्हटलेलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात। भीषण आगीच्या दुर्घटनेत मौल्यवान जीव गेल्यानं गहन दुःख झालं आहे। दिवंगत झालेल्या कुटुंबांप्रती मी मनपूर्वक संवेदना व्यक्त करते। या कठीण काळात त्यांना बळ मिळो, जखमी झालेल्यांनी लवकर बरं व्हावं यासाठी मी प्रार्थना करते अशी एक पोस्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी